तेजू, अगं इतका वेळ कुठे होतीस? काय झालं तुझ्या पायाला? रक्त? आई, ये इथे बघू. बस इथे. काही लागलंय का? अगं सावकाश. काय लागलं ग? सावकाश. बस बस. दाखव. अगं, हे काय झालं? कसं लागलं तुला? आई बघ, किती लागलंय हिला. तेजू, सांग काय झालंय? एवढ्या जखमा कशा झाल्यात तुला? काय लागलंय? काय झालं सांग की. बोल तेजू, बोल सगळं. तू हे आयुष्यभर नाही सहन करू शकत. काही सांगणार आहेस का? बोल की. कशी दिसते मी? अक्का, धनुदीदीला बघायला मुलगा आहे ना रे. दोघांनी फोटो बघून पसंत पण केलंय. ठरलं तर जमाय, हो ना? अक्का, अगं तुझ्या पायाला काय झालं? काय लागलं? अक्का, अगं केवढं लागलंय ते? कसं लागलंय तुला एवढं? सांग ना. काय झालं अक्का? सांग की. काय झालं? रूम मध्ये बॉटल फुटली आणि बॉटलचं काच पायात रुतले. अगं थोडं सांभाळून बघून चालता येत नाही का ग तेजू? केवढं लागलंय? कुठं काचेचा तुकडा बिकडा राहिला नाही ना? बघू जरा. अगं ते अंधार होतं ना रूम मध्ये, तर बॉटल हातातून निसटली आणि बॉटलच्या काचा सावरायला गेलं तर त्या पायात रुतल्या. काय अक्का तू? पण तुम्ही माझी काळजी नका करू. धनुकडे लक्ष देऊ आपण. अगं त्या मुलाशी ना मस्त छान बोल. कधी येतोय तो मुलगा? अक्का, माझं सोड. तू ना स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीस बघ. स्वतःकडे अजिबात लक्ष नसतं तुझं आजकाल. अगं असं काही नाहीये. बरंच झालं ना काच फुटली. शुभ संकेतच म्हणायचा. आत्या, लाव तिला अजून हळद. हा, काय पण बोलते. तू बस इथं. बस इथं पटकन. आता मला नाही तर धनुला हळद लावायची. चला, ते मुलाकडची मंडळी येतच असते. आपण तयारी करूया.